तुला इथे येण्याची परवानगी कोणी दिली रे? मुळात तुला इथे बोलवलं कोणी? आलाच कसा काय घरात तू? माझं काहीतरी नातं होतं सानिकाशी. नातं? सानिकाशी? कोणतं नातं रे? काही वर्षांपूर्वी जे नातं तू वाऱ्यावर सोडून गेलास ते नातं? अरे त्यापेक्षा त्यावेळेस तिच्या पाठीशी उभा राहिला असतास ना, तर आज आम्हाला आमच्या लेकीचं श्राद्ध घालायची वेळ आली नसती. माझं चुकलं. माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली. मला माहिती आता ह्या सगळ्या गोष्टी बोलून उपयोग नाही. आपली सानिका परत येणार नाही, पण मी स्वतःला माफ करू शकत नाही. स्वतःला माफ? नील, अरे अजूनही तू फक्त स्वतःचाच विचार करतोयस. सानिका गेल्यानंतर तुला होणारा पश्चाताप हेच तुझ्यासाठी महत्वाचं आहे का? कुठे होतास इतकी वर्ष? हो, आता तुझी बायको तुला सोडून गेल्यानंतर सानिकाच्या घराची आठवण आली का तुला? आपली सानिका म्हणे, इतक्या वर्षात साधी चौकशी तरी केलीस का तू? सानिकाच्या घरची माणसं कशी आहेत? जिवंत आहेत का मेली? आई, मी हात जोडून तुम्हाला सांगतो, मी चुकलोय. मी सानिका बरोबर जे काही वागलोय ना, ती शिक्षा देवाने मला दिली. आता जिच्यासाठी मी सानिकाला सोडलं, तीच मला सोडून गेली आहे. मी सानिकाला दुःख दिलंय, खूप दुःख दिलं, आणि याचा पश्चाताप होतोय मला. आई, जयंती, अगं काही प्रयत्न सुरू केलेस की नाही? का नुसती अशी फटकल मारून माझ्या समोर बसणार आहेस तू? केलेत प्रयत्न माई मी. हा, त्या घरातली बित्तम बातमी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत आणि प्रयत्नांना यश बी आलंय. माहितीये का, मला एक भारी बातमी समजली माई, बबलूमुळं. काय म्हणाला बबलू? त्या घरात नुसता दंगा चालू आहे माई, नुसता दंगा. तुम्हाला सांगते, तुमच्या तारा पाठोपाठ सोहम सुद्धा मेंढऱ्यांचं घर सोडून सुमंतरावांकडे राहायला गेलाय. सोहम तारासोबत घर सोडून गेलाय? म्हणजे आय मीन ताराकडे गेलाय? एवढंच नाही, नील घरात परत आलाय, पण त्यामुळं परिस्थिती सुधारण्याऐवजी अजूनच बिघडलीये. ताराला घरात घेण्यावरून रोज रोज घरात नुसती भांडणं चालू आहेत बाई. आधी तिलोत्तमा, ती मग ती कुणाचंच ऐकत नाही ना. हा, तिच्यामुळं तर नुसता दंगा चालू आहे त्या घरात. तिलोत्तमा या बाई पायीनं एक दिवस त्या घराची राख रांगोळी होणार आहे. हा, आणि आज सारंग आणि सावळी दोघं बी जगन्नाथकडे गेले होते बघा. ते त्यांच्या लेकीचं, ते सानिकाचं श्राद्ध होतं ना, म्हणून. सानिकाचं श्राद्ध? किती वर्ष झाले असतील ग सानिकाला जाऊन? आजही तो क्षण आठवतोय मला. सगळं काही अगदी जसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर आहे. असं वाटतंय कालच घडून गेली ही घटना. माई, सानिका गेली तेव्हा तुम्ही तिथं होता? म्हणजे त्या सगळ्या प्रकरणाच्या वेळी तुम्ही तिथं होता? हो, सानिकाला जेव्हा हॉस्पिटलला ठेवलं होतं ना, तेव्हा मी तिथेच होते. सगळं स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मी. शेवटच्या क्षणापर्यंतची तिची ती धडपड, ती तडफड, सगळं बघितलंय. ते वातावरण सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे अजूनही. माई, अहो काय झालंय? काही बोला तरी. काय गप्प काय झालंय? अशा हसताय का? सांगा, काही आठवलं का तुम्हाला? हो माई. जयंती, आजवर डोक्यात जो गुंता चालला होता ना माझ्या, तो सगळा गुंता तू एका क्षणात सोडवलायस. अगं सोडवला कायस? सगळे धागेच माझ्या हातात दिलेस तू. काय कसला गुंता, कसले धागे? मी तर एक छोटीशी बातमी सांगितली फक्त माई. काय बोलताय तुम्ही? मला काही समजत नाहीये. बातमी?
तू मला काय दिलंयस ना जयंती, तुला ह्याची कल्पना नाहीये. हळूहळू कळेल तुला. आणि सगळ्यांनाच आता हा खेळ बदलणार जयंती, बदलणार. चक्रमच आहे. सगळं संपलंय सर. स्वतःच्या हाताने मी स्वतःच्या आयुष्याची रांगोळी केली यार. सावर स्वतःला नील. काय सावर. अरे सानिकाला जेव्हा सगळ्यात जास्त माझी गरज होती ना, तेव्हा मी तिच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होतो सर. पण मी काय केलं, पळपुटे मला केला. तू जसा सावलीच्या मागे खंबीरपणे उभा राहिलास ना, सावलीसाठी सगळ्या जगाशी लढलास, म्हणून आज तुम्ही सुखी आहात. मी सानिकासाठी ते केलं असतं ना, तर आज आम्ही, पण आईच्या शब्दाबाहेर मी नाही जाऊ शकलो. आईचा शब्द बरोबर हाच एकच जप करत राहिलो. आणि आणि फळ बघ काय. नील, हे बघ, या जगात प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. आईचं पण मत होतं. तू आईचं ऐकून कदाचित चुकीचा निर्णय घेतला असशील, पण झालं आता ते. आपण काहीतरी मधला मार्ग काढायला हवा होता खरं तर. ते तुला जमलं सारंग, मला नाही जमलं. मी माझ्या आयुष्याची स्वतःहून वाट लावून घेतली आहे. तू स्वतःचं मत मांडलंस तरी ते मला नाही जमलं आणि कधी जमणारही नाही. नील भाऊजी, असं सगळं संपल्यासारखं नका बोलू ना. चुका सगळ्यांकडून होतात, पण त्या चुकीची जाणीव होणं ही सुधारण्याची पहिली पायरी असते. अजून पुढे खूप आयुष्य पडलंय हो. कुठलं आयुष्य सावली जे मी स्वतः उद्ध्वस्त केलं. नील भाऊजी, जे वाईट घडायचंय ते घडून गेलंय, त्यात आपण काहीच करू शकत नाही. पण आता इथून पुढे सगळं चांगलंच घडेल असा विश्वास ठेवूयात. भाऊजी, मी बोलते. घे जयंती, तुझ्यासाठी मी खास गरमागरम आल्याचा चहा केलाय. घे. चहा? तो बी मला? आणि तुम्ही बनवलाय माई? हे असं कसं झालं माई? माई, तुम्हाला ताप बीप नाही ना आला? हा, का काही अलिबाबाची गुहा बिया सापडली आहे, काही खजाना बिजाना सापडलाय? हा माई, गुहा? फक्त गुहाच नाही सापडली, तर त्या गुहेला उघडण्याचा मंत्र पण सापडलाय मला. असं काहीतरी बोलता तेव्हा मला लई भीती वाटते हा माई.